कशा प्रकारे अवहेलना करते बांधवानो शिकण्यासारखं आहे. प्लॅटिंग सादर आहे, जरा गोळ करून घ्या, शांतता लागा. लवकर घेतो शॉर्टकट. चला, आपल्याकडे 4 एकर शेती आहे. 2 एकर विकली, 2 एकर बाकी आहे. त्या शेतीमध्ये राजाव काही पिकत नाही. धान आहे, त्या धानाला बी कोंब फुटलं बाबा. मुलीबाळीचं का शिक्षण आहे, सावकाराचं कर्ज आहे. कसं होईल, का होईल. पत्नीला आवाज मारून पाहतो. पत्नीसारखा दोस्त या दुनियेत नाही बाबा. भाऊ राहील हिस्सा मागा निष्ठेरीचा, बापाले लोक राहते. पोरगा राहिला तर म्हणते तुला माझ्यासाठी का करून ठेवलास. पण पत्नी नाही म्हणत राजेव, कधी म्हणणारे नाही. सुकलं दुखलं बायको नवऱ्याला विचारते, नवरा बायकोला विचारते. चला पत्नीला आवाज मारून पाहतो. मंजुळा मंजुळा ग मंजुळा मंजुळा. मंजुळा काय झालं हो? अरे आली. मी का म्हणतो इतका वेळ गेला, 10 वाजले आणि पागल मी शेताकडे जाता जाता रुकलो तुझ्यासोबत बोलण्यासाठी. आणि तू कुठं गेली होती का? कुठे गेली होती म्हणजे घरात काम होते हो. काम होते? हो ना. कोणते कोणते काम केलीस बाई? काम केलीस म्हणजे हा, तुम्हा माणसासाठी कोणती काम आहेत? हे तर माहित आहे. मग? माणूस काय खाल्ला का गेला वावरात, बायाले पुष्कळ रंगाचे काम करावं लागते. नाही तर का? छकुली कुठे गेली आपली वाली? आहे ना, घरात आहे. आहे का? हो. शाळेत नाही गेले? नाही गेली, नाही गेले. आज सुट्टी आहे तिला. हो, रविवार दिवस आहे, पण मला आठवतच नाही. हो. कामाधंद्यामध्ये राहतो, मला आठवत नाही. हो ना, कुठं गेली ते? घरात आहे. आवाज द्या. दे आवाज दे. तू दे आवाज. छकुली, अगे छकुली, कुठं आहे बेटा? काय ग, कशाला आवाज दिली मला? अगं किती अभ्यास करशील बेटा? तुला माहिती आहे काय ग? माझं आता 15-20 वर्ष आहे, म्हणजे हा. फायनल इयर. तुझ्या भाषेमध्ये 15वी आणि माझ्या भाषेमध्ये फायनल इयर. अच्छा. तुला माहिती आहे माझ्या फायनल इयरचा एक्झाम सुरू आहे आणि त्याची मला खूप सारी तयारी करायची आहे. हो का? मग अभ्यास नाही तर काय करू? हो ना. बाई काय वारे बापा, हे वय माय माय बाबा. हा, हे माय माय होय. बाई कुठं चालली मग? कॉलेज मध्ये जाता का बाबा? हा. तुम्हाला काय सांगू, हा मला ना हा. एक्झाम साठी मला 50,000 रुपयाची गरज आहे. काय? मग 50,000? एक्झाम म्हणजे का परीक्षा होते ना? परीक्षा. परीक्षाला 50,000 रुपये काय लागते? होय, घ्या का तुम्ही? अहो, ते जवान तरुण मुलगी आहे, हा. तिचे कॉलेज चालू आहे ना. 50,000 नाही लागतील तर किती लागतील मग? आणि शहरासारख्या शिक्षण कॉलेजामध्ये 50,000 रुपयेच लागतात, त्याच्यापेक्षा जास्तीही लागतात. ठीक आहे मग, तुले 50,000 रुपये लागतात ना? अगं मी जिवंत आहो तुझ्यासाठी. चोरी करीन, डाका मारीन, कुठूनही आणि तुला 50,000 रुपये देईन मी. ठीक आहे, जा अभ्यास कर घरात. अभ्यास? बाबा, तुम्ही किती गोड आहात. काऊ? तुमचे असे विचार ऐकून हा मला असं वाटते हा. की मला आई बाबा भेटले. हा. असं वाटते खरंच देवरूपी माणूस, देवरूपी माणसाच्या घरात मी जन्म घेतली. वारे माझी मुलगी. खरंच तुमच्यासारखे आई बाबा भेटणं माझ्यासाठी खूपच अवघड आहे. वारे माय माय. तुम्ही मला सावलीप्रमाणे आहात, हा. तर आई मला आपल्या स्वतःचा हाताचा घास माझ्या तोंडामध्ये घालून मला आतापर्यंत लहानाची मोठी केली. हा. आई, खरंच तुम्हाला अशीच पाहत राहशील ना? खरंच? बाबा, हा. तुमची अशी राजा राणीची जोडी हा. अशीच कायम ठेवाल ना? बाबा खाऊने आयुष्यभर तुमची अगं अशी मरे जोडी. पण आम्ही एकामेकाला विसरणार नाही. असं? माफ का? हो माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, संसार.
सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. वारे माझी पोरगी, असं अरे पोरगा का देते? असा पुतळा पाहिजे, संस्कार पाहिजे घरी आई वडिलाचे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मग तसं शिकवा लागते. बाबा तर अशीच एकटवळ्या कधीही करू शकतात, पण माझी आई मला कधीच कुठल्याच कामाने अशी मागे पडू देणार नाही. नाही मग काम बी नाही करायचं. आपलं शिक्षण पाय, अभ्यास पाय. तुले 50,000 रुपये लागतात ना, मी देतो. तुम्ही हा. पण बाबा हा. आपला संसार असं दारिद्र्यामध्ये सुरू आहे आणि तुम्ही 50,000 कुठून देणार? त्याची चिंता करू नको, मी जिवंत आहो ना. खरंच मग बेटा हा. कसला टेन्शन घेते ग? पायी कष्ट करूया, सगळं काही करून आणि तुला शिक्षण शिकून बेटा. खरंच आहे. काळजी कशाला करते? नाही आई, तुम्ही दोघं जिवंत असताना मी कसल्याच कामाची भीती कशाला ठेवणार? आई माझ्या मूर्तीवाने, आई तुझ्या के मूर्तीवाने, त्या जगात गेली नाही आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. अनमोल दिला काय तुझे उपकार दिला नाही. तुझ्या मूर्तीवाने, त्या जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्तीवाने, त्या जगात मूर्ती नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. तुझ्या मूर्तीवाने, या जगात कीर्ती नाही. आई तुझ्या मुरली वाणी, या जगात कोणी नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. तुझ्या मूर्तीवाने, या जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्तीवाने, या जगात मूर्ती नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. आणि मला जन्म दिला गाय तुझे उपकार नाही. आई, मला ना एक्झाम साठी खूपच म्हणजे अशी घाई आहे आणि मला असं कधी कधी वाटतं की कधी कधी पहिल्या नंबरने पास होऊन येते आणि तुमच्या दोघांचं पण नाव रोशन करते. बेटा तू काळजी करू नको, तू घरामध्ये जा आणि अभ्यास कर. खरंच मी जाते. हा रोशनजी चकोळे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. सततचे प्रणाम, धन्यवाद. अहो कारभारी ऐका. हा. अहो हा. तुम्ही म्हणून तो दिल्या मुलीला का पैसे काढीन म्हणून, पण पैसे आणजाल कुठून तुम्ही? मन समाधान करायला लागते. पैसे कोठून आणायचे, का आणायचे? आपल्याकडे पैसे तर नाहीत मंजुळा. मी होतो म्हटलं. अहो माझ्याजवळ माझी सोन्याची एक दाणी होती, ते पण आपण बांधायसाठी हे केलं, गहाण ठेवली. शेतीवाडीसाठी गहाण ठेवली. आता काय आहे हो? अगं शावकाराकडे जाऊन बघू का मी? सावकाराकडे आधीचे पैसे त्याच्यावाले 20,000 रुपये माझ्याकडे. पहिलेच आपण दवाईसाठी ते पैसे घेतलं, पहिलेच त्याचे 20-25 हजार रुपये आहेत धनी. अरे अजून मागून तर व्याज नाही होईल का हो आपल्या? मागून तर पाहू दे, देईन तर ठीक, नाही देईन तर ठीक, नाही तर विकून टाकून. हो का? पण त्याची चिंता करू नको तू. पोरीले शिकवायचं म्हणजे शिकवायचं, शिकवायचं. ठीक आहे? हो. मी जातो सावकाराकडे आणि लवकर येतो पटकन. लवकर यावं तुम्ही. अरे त्याच्या मुखात जरी राम बसला तर पैसे मिळतील. हो. हा आणि बसतच आहे. हो. आपल्याकडे शेती आहे, बोलीचा नळपाशी जमीन आहे, कोण नाही घेत. अरे गहाण ठेवतो मी, त्याची चिंता करू नको तू. हो ठीक आहे. हा आणि मनाने लावून घेऊ नको. नाही नाही. मी पटकन जातो आणि लवकर येतो. हो यावं. संध्याकाळ हवाच्या शावकाराकडे जातो बाबा. आता शावकारानं हो म्हणलं तर ठीक, नाही तर का करीन. ठीक आहे, जाऊ, प्रयत्न करायला काय हरकत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. जातो. शरीफों का जमाने में, शरीफों का जमाने में, अगर ये हाल ऐसा होता तो शराफत छोड़ दी मैंने, शराफत छोड़ दी मैंने, शराफत छोड़
घरी आलो हिम्मत नाही होऊन राहिली का कसं बोलू का बोलू. ठीक आहे अरे जे होईल ते पाहायला जाईल. आवाज मारून पाहतो. शावकार दादा हो शावकार दादा म्हटलं शावकार दादाजी दादा शावकार भाऊ अजी शावकार पाहिजे हे असं होते शाहूकारीपणा. त्या बहीण बेकार च्या बहीण कोणाची हमाली कराव शाहूकारना बनवरे बाबाच्या बहीण आता अजून कोणता चोट आलं तर काय ज्यानं माझी अरे बाबा. नमस्कार बाबा. माझे होईस का हो जी हो हा. तुमच्याकडे आलं माझे बाबा. कायच्यासाठी काय काम होतं. काम होतं म्हणजे हो काय काम होतं. मला माहित आहे हा. ना शाहूकाराकडे येतात कोणते लोक काही काम असलं तर कामासाठी देते आता बरोबर आहे नाही तर ना. तुम्हाला हे काम धड कोणी हुंगे नाही. हुंगे नाही म्हणजे नाही, उचलत नाही म्हणजे पाहत नाही तुमच्या बरोबर आला असेल भीक मागायला. नाही बाबा हा मग कायले आलास तर माझी एक अर्जी आहे तुमच्या. हे पैसे आणलेच का पहिले कोणते 20चे 25 अरे 20,000ची चिंता करा नको. कवा 20चे 25 मी देईन. कवा देशील तू का म्हणत माग हा त्या गोष्टीत झाले 1.5 महिना. हो जी हा हो. आणि मग आता अरे पण कुठं मी मेलो का. मेला गेला तर मग मी का करीन. अरे मेल्यावर पचले माझी जमीन आहे ना. मग का करू चपा त्या जमिनीला. अरे कोचे माझं अरे मी तुम्हाला लिहून देतो ना. काय गहाण लिहून पत्र देतो? लिहून देतो जमिनीचं. तर मग मी तुम्हाला गहाण पत्र लिहून देतो असं? त्याची चिंता करू नको. हा पण मला एक काम पडलं बाबा. कोणतं का महत्वाची गोष्ट आहे शावकार दादाजी दादा. महत्वाची म्हणजे माझ्या मुलीचे पेपर आहे बाबा. मी का करू. नाही तुम्ही पेपर नको द्या माय पोरगीच देई. कायले मी जातो ना ते पाहिजे आले हा बाबाजी माय मजाक नको करा घरी. कायची मजा बे लढू नको चांगलं सांग तोंडाला. तोंडाने सांगून आलो हा, काय बा. सांगून आलो. बाबाजी हा माझ्या मुलीची परीक्षा आहे बाबा. हा अरे तिला 50,000ची गरज आहे माझ्या दादा शावकार भाऊजी शावकार भाऊ. 50,000ची गरज आहे. हो जी बाबा. तर मग मी का करू आहे तर कोटचे देऊ. द्या ना बाबा हा द्या बाबा. कोटचे अरे आपल्या पाठचे द्या ना. आपल्या पाचचे म्हणजे हो त्या उरावर पहिलेच पैसे झाले हा. 50,000 मागूनच राहिला. अरे मी आपला वावर का ठेवतो तुमच्याकडे. काय म्हणाल तर मी तुमच्या गुलामगिरी करून देईन बाबा. काय बरं हो हो ठीक आहे बाकी गोष्टी जाऊ दे 50,000 पाहिजे. हो. ठीक आहे दिले हा 50,000 दिले. हो जी हा हा परत कवा करशील. एका महिन्याचा बाद. नाही केलेस तर नाही केलं तर मी आव ना जी. का मी याव 50,000 ते 60,000 देतो ना. पाय बरं हो जी. पाय बरं हो. डोक्यावर हात ठेवतो आपल्या. कोणाच्या. तू आपल्या कोणाच्या म्हणजे मी आपल्या डोक्यावर हात अरे, ठेवतो. ठेव ना माझ्या डोक्यावर. अरे, नाही तुमच्या डोक्यात मरून काहून? जाईल. तुम्ही मेल्यावर मला पैसे कोण देईल. एवढं खूप समज आहे उलट पालट बोलायचं. बाजी किती म्हणला 50,000 रुपये. 50,000 हा. टायमिंग टायमिंग आजची किती तारीख आहे. तारीख सोड ना वेळ सांग ना दिवस वेळ महिना. फरवरीच्या 8 तारखेला. हा न फरवरीच्या 8 तारखेले हा. 1 महिना होते. हो एका महिन्याच्या वर तर 2 दिवस जरी अगाऊ झाले. हा समजलं का इकडे पहा माकड. हो पाहतो. 2 दिवस जरी अगाऊ झाले हा. तू आहेस तर मी हाव. समजलं का? आपण तुम्ही ना मी जाणार कुठे आहो. दे ते जात नको सांगू ते हा. बाकी गोष्टी हा. मा शब्दाकडे लक्ष दे. बाजी बाबा 2 दिवस जरी अगाऊ झाले झाले. तू आहेस तर मी हाव. हो ते तर आवडतं आपण. अबे तू या पैसे पाहिजे का नाही चल उठ उठ आपल्या नाही घराकडे. नाही बाबाजी नाही आता बाबाजी. मी बोलतो का ना आपण ऐकते का तुम्ही म्हणतात मग ना. बोंबलू नको हे भूताड बेलले का तर येत आलं हा हा करते म्हशी सारखं. नाही हा देतो दे बाबा. समजलं का हो. लक्षात आली गोष्ट. का म्हणलं मी ना का म्हणलं हो का हो पैसे दे. ते पैसे देतो ना तर एका महिन्याच्या वर तर 2 दिवस जास्त झाले. हा. तिसऱ्या दिवशी मी येतो. काय हा. पैसे कमी करा मग. तू खरंच तू आहेच मात्र आसाराम बापूचा पाय चेहरा. क्लिप लावून ठेवते बाबा. हे घे इकडे पाय नको करू. शिपी सोनार शावकारनं सगळ्या बहिणीचं खाणार. असं हे घे पाय कसा चुका लावून मग ते माहीत पैसे हा पाहिजे का नाही पाहिजे एवढं सांग मला. हो जी बाबाजी हा, पाहिजे. तर घे
मोज किती आहेत बाबाजी? तर मोज ना 50 महिनेच ना तर 70 देणार ना का तुले मला मोजून पाहू. मोज ना मोजता येते का थांबा थुका लावतो. काल बुज काढणं पाणी आत काल थुका लावतेस आम्हाला एकड्डू नाल्डू बल्डू सुंडू दल्डू नल्डू गल्डू पल्डू चिकना मुकना दिकना बे? चिकना चिंगनी पुंगनी डिंग. हे कोणते पैसे मोजते होते तुझे चिकना फिकना काव हे तमिळनाडू भाषा सुद्धा. हा, जास्त आहेस तू हुशार मंडू दंडू न झंडू झाले काय का आहेत बाबाजी 50,000 रुपये. आहे हो. अजून काही एका महिन्याच्या वर तर 2 दिवस लक्षात ठेव लक्षात भर भुसा एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले तर पैसे कमी घेईन. तू कमी तू आज तर मी तू पायमन झालं ठीक आहे जा घरी हा. वेळ नाही आहे हो जी बाबा. हा चल जा हो जातो. असं आहे बाबाजी. ते होत शावकार एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले का माई बिगर वस्त्रानं हजामत केलं नाही का. अच्छा राहते शावकार बालू चला घरी जातो. ना चक्कर की बोहरी ना गुर की ढेली ना चक्कर की बोरी ना गुर की ढेरी कहाँ राजा भोज कहाँ गंगू देवी कहाँ राजा भोज कहाँ गंगू देवी. शक्कर की बोरी ना गुड़ की ढेली ना शक्कर की बोरी ना गुड़ की ढेली कहाँ राजा भोज कहाँ गंगू देवी कहाँ राजा भोज कहाँ गंगू देवी. मंजुळा ए मंजुळा दिले पैसे बाबा. काय झालं मग आले का तुम्ही मंजुळा खुशीची गोष्ट झाली. मंजुळा मंजुळा ग मंजुळा. कायची मग शावकार ऐकला हा त्यानं 50,000 रुपये दिले पण का मग हा आणि पाय तुला एक गोष्ट सांगतो काय मग? तोंडात तोंड टाकून का पैसे कुठून आणले का आणले हे आपल्या पोरीले माहीत नाही पाहिजे. ठीक. आणि माहीत झाला तर तिच्या मनावर परिणाम होईल. पेपर सोडवणार नाही पैसे पारात जातील पोरगी नापास होईल हो ना धनी आहे ना. हो हे पैसे घे हा पण का म्हणे तो का म्हणे एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले हा तर तू आपली हजामत पाहून घेजो म्हणे. असं म्हणे हो अहो 1 महिना लागी 30 दिवस अच्छा मी आव ना दिंदा बा तुले का करायला लागते. ते कास्तकार तो हे आहे दोन शावकार ना शावकार मोठा मक्की चूस माणूस आहे. ठीक आहे हा? मग जा मी नंतर नाही का किचन रूम मध्ये स्वयंपाक बनवून ठेवली किचन रूम मध्ये स्वयंपाक बनवून ठेवले. हो हो जातो ना हांड्यावरच भिडतो. किती वेळ झाली मला तरी माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे मला 50,000 रुपये दिले नाही. कदाचित माझ्या आईबाबाकडे काही पैसे तर नसतील ना. जर काही घाण ठेवून जर त्यांनी हे सर्व माझ्या शिक्षणासाठी जर पैसे दिले तर मी कदाचित ते स्वीकारणार नाही. आई अगे आई काय झालं बेटा आई तुला सांगितली होती ना मला 50,000 रुपयाची गरज आहे म्हणून. अगं 50,000 रुपयाची गरज आहे मला माहित आहे बेटा मग? पण तुला पण माहित नाहीये. अगं तुझी आजी जेव्हा मरण पावली ना हा अगं तिची नाही का माझ्याजवळ नाही का बहुत सारे पैसे होते. खरंच एक छोटासा गल्ला होता. मग ते मरण पावली तर तिनं मला म्हणलं होतं का बेटा काय? इथे जाजो हा. ते का गोट्याला खालता तुला गल्ला भेटल. हो तिथं गेली हा. तर बाई 100ची नोट भेटली त्या गल्ल्यामध्ये. काय सांगतेस का हो बेटा म्हणजे पूर्ण 50,000 रुपये तर झालेच असते. झाले ना बेटा 50,000. मला दे ना काम घाई नको थांबा. दे लवकर दे ना लवकर.
मम्मी हे तर 500-500चे आहेत आणि तू 100-100 सांगितली म्हणजे नक्कीच तू 100-100च्या नोटा ठेवली असणार. घरच्या खर्चा वगैरे कशी करीन बेटा मी म्हणून ठेवली. खरंच? हो ना. 50,000 रुपये. आई काय ग बाबा कुठे गेले? बाबू घरात आहेत बेटा. बरं बाबूजी का बरं तुम्ही असे घरात राहता? मा सकाळपासून जेवलो नाही माझे माव. तू या कामासाठी गेलो होतो बाहेर. खरंच? जमलं काम. भगवंताची मर्जी. हो पैसे दिले. हो पैसे दिले. जा. बाबा हा. मला कॉलेजमध्ये हा. फीस भरून येईपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही. का हो? समजून सांगते. हा. खूपच तुम्ही असे मी पण जेव्हा पण घरी येते तुम्ही घरामध्ये राहतच नाही. शेतावर जावं लागतं बाई. वावरात बिना काम नाकलं तर कोण? पण आजच्या दिवस सुट्टी घेतली तर काय होते? सुट्टी घेऊन का करू आई बाई? बिलकुल यांना जाऊ देणार नाही. अहो सुट्टी घेतलं असतो. सुट्टी घेतलं असतो. तू माझ्या घरी राहील तर मी सुट्टी घेण्यात काही मजा राहील. ते पण आहे. नाही. आपण शेतकरी माणसं मग? शेतामध्ये गेले नाही काबळा कष्ट केले नाही हा. तर काय खाणार? मग हो आनंद या जीवनाचा वाव मा. सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो पाण्यातला सूर जैसा गोदावरी ओझरावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. अरे बाबा आई मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. तुम्ही दोघं आतमध्ये जा मी जाते. हा, आम्ही आणि जातो. सायंकाळी लवकर ती बाय हा. बाय बाबा. बाय मा बाय. मी सायंकाळी हा जा जा. चल बाई काय करू? 50,000 रुपये माझ्या शिक्षणासाठी भरणार नाही तर मला एक्झामसाठी बसू देणार नाही. म्हणून मला एक्झामला जावंच लागणार. पण असं रस्ते तर काही करमणार नाही. मला काही बोलत चालत जायला पाहिजे. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या सामना. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. हो हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना. माझा सजना हृदयी बैसला. चला पत्नी सोबत एक शब्द बोलतो ना घरी. वावरामध्ये जातो. मंजुळा ए मंजुळा
का जेवण झालं माझ्यावाला. झालं का आता मी वावरात जातो, शेतावर जातो. हा. तू नंतर येजो. हो ठीक हा हो. दुपारची शिदोर घेऊ. हो हो हा हो. जा जा घरी जा. चला शेतात गेलो पाहिजे. मी या खेळाचा शेतकरी, या खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी. देशाचा राजा व खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी. ती पहिल तुतारी, आती पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी. पहिला नंबर माझा व पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी. वावरात आलो बापा, सूर्यफूल सगळं गेलं, कापसाचे बोंड पडले. माझ्यावर बहुत कर्ज आहे बाबा, सावकाराचं कर्ज आहे. मी हे कर्ज कुठून करीन भगवंता. मोठी आपत आली बाबा, काय करू, कुठे जाऊ. ज्या भरोश्यावर मी ना शेतकऱ्यापासून सावकारापासून कर्ज घेतलं, त्या कर्जाचं कोणा ठिकाणी काय न करणं, का करू मला काही समजत नाही. राहुनिया घरा काय करा, काय समजत नाही. काय करू, जवान मुलगी पत्नी आहे, ज्याच्या भरोश्यावर सगळं काय का होतं माझ्यावाला, तेच गेलं बाबा. अरे शेती सगळी गेली, पैसे कुठून देईन, सावकार एका महिन्यानंतर माघारी. राहुनिया घरा घर तुझे मला, का करू देवा. राहुनिया घरा घर तुझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. राहुनिया घरा राहुनिया घरा गतीचे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. बहीण कुठं गेला रे थो महादेव. त्या मा बहीण मेला घर साला. ह्या बहीण 1 महिना 4 दिवस झाले, 2 दिवस म्हणले होते ठीक आहे, 4 दिवस झाले अगाऊ मेलं का साला हे. बे महादेव कोण आहे? घरात दरवाजावर ठोकून राहिला, मारून लाग. कोण आहे? कोण आहे थोरं डुकर. मा कोण आहे बाई, आवाज ऐकलं वाटतं. ए अरे सावकार साहेब, तुम्ही नमस्कार. कायची भाडीची नमस्कार. कोण आहे तो नवरा. माझा नवरा घरात आहे. हा मग घरामध्ये आहेत ते. घरात का करून राहिला, बोलाव त्याला बाहेर. अहो धनी, हा मोठी साधी आवाज येते धनी. पेरलं त्याला वावरात नेऊन. अहो कारभारी, कारभारी. बे एवढे नाव देत त्या बैरास का नाव करायला ना मग. का बाज बे इकडे. हे, हात गीत मग जोडो. कामाची म्हणजे हा हेच वय काम घरी येतो, हा आणून देतो. काय किती दिवस झाले. 4 दिवस जास्त झाले. 4 दिवस तुला 2 दिवस सांगितले होते, समजलं का. 1 महिना 2 दिवस, 1 महिना 4 दिवस झाले. बाबाजी जाऊ द्या बाबाजी. हा ना मी आलो घरात लपून राहिला नाही बाबाजी, घरात नव्हते आपलं बाबाजी, संडासात गेला तर बाबाजी.
हे तिथं लढणं भुकणं बंद कर. कायच हा कुठे आहे पैसे? चला पैसे देईन बाबाजी, कवा हा देईन बाबाजी, देईन म्हणजे देतो देतो. कवा देतो? अजून 4 दिवसाची मुदत द्या बाबाजी. खानगीन झाले का चूरचार करून राहिले? पराठी कापूस गीस अजून काही नाही बाबाजी, नाही झाले बाबाजी. पराठीचे पोट चालले बाबाजी. सल्ले तर मग आता मला छळव झाडाला मुरा लागला बाबाजी. असं? पराठीचे झाडा उलटे लागले बाबाजी, मुरावर चालले. मने लावतो आता बुरा. हा बाबाजी जाऊ द्या बाबाजी. ते जाऊ द्या खाऊ द्या काय तू पैसे टाक. तू मा दिमाग खराब करू नको. बाबाजी हे आगाच्या वर झाले पहिले 20. तुमच्या या तुझे पाया 50. पडते सावकार बाबाजी. बाबाजी बाबाजी फाबाजी काही चाल हातून थोडं बाबाजी. का बाबाजी पैसे आण. तू काय कर? तू आपली अशी तशी कर. बायको एक पोट्टी साले घाण ठेव. का हा नाही बाबाजी बायको नको गाठ. हा मग माझी साधी दुसरी बायको आहे बाबाजी. का साहेब फक्त 4 दिवसाची मुदत द्यायची. लगेच झाली मुद्दत हुद्दत ते नको सांग पैसे आण. 4 दिवस थांबा हे शाहूकार. भाई तू होय म्हणा हे तू बाई होईस म्हणून तू बाई होय तू आलं काय इकडे बे इकडे ये हो बे तू नाही इले आण बे चांगला बोल बाबाजी होय बे इकडे पाय बे माकड पाय ना बाबाजी तू नाही इले आणला होता माकड पैसे आले बाबाजी पैसे ठे आलते का हो मी आलो तुम्हाला. मग नतीले तर सांगून धाडून आलं साले चोरा हा आता मग काम म्हणू बे पैसा ढकलते मामाला साल्या म्हणे ना काही म्हणे तुम्ही माय बहीण आहे मा दिमाग खराब तू करू नको मला समजलं का मला मान आहे बाबाजी. हा तर मग काय करू मला माना नको बाबाजी. तुमच्या पैसे हे मा दिमाग तू पैसे आणि मा दिमाग खराब करू नको समजलं का तू काही बी कर आपली अशी तशी कर पोट्टी गाण ठेव बायको गाण ठेव बाबाजी महापौरीच्या नावाने छानपण सांगू येतं समजलं का हे की काय पैसे आण. लवकर हे तुले पैसे आणतो साल्या हे काय तिकडे तू आलतीस का पैसे तू आलतीस का तू पैसा ह्या पैसे आले चोरा चल तिकडं पैसे आण साले लवकर हा आण पैसे कोण होय चालली तिकडे आई करत हे बघा, का बघा तुम्ही कोण? हा मी कोण दिसून राहिलं इथं ढोरं डुकर माणूसच हो ना. माझ्या घरी येऊन माझ्याशी अपशब्दाने वागायचं नाही. मग का करू तर पाहायला लागू तू या आई आई ग काही सांगशील का? बोला लवकर कोणती आई होय तू इथं बे महादेव काय झालं? बाबा माय आली रे बाबाजी जा बाबाजी तुम्ही हा बाबाजी हा पोरीच्या समोर न साले घ्याच्या वक्ती हा घ्याच्या वक्ती रे चोट्ट्या महापौरीने काय नको बाबाजी. बे त्या पोरी काय ना का तू पैसे टाक कोणालाच काही नाही करत मी देईन बाबाजी. कवा देईन कवा देईन पिकल्या पिकावर देईन बाबाजी. पिकल्या पिकावर नाही पिकत मी काय करेन मला पिकवतो आता कुठून आणू? हा पैसे म्हणजे तुम्ही माझ्या एक्झाम साठी यांच्याकडून 50,000 रुपये मागितले. मी आहो ना तुम्ही मला अगोदर काय नाही सांगितले? पोरगी त्याची चल ये लवकर पैसे आण. नाही बाबाजी 4 दिवसाची मुदत हे द्या. 4 दिवस काही नाही एक काम कर पैसे नको देऊ पोट्टील पाठव मा संग का आगी नाही समजलं का हे आप हा काय नाही पोट्टीले पाठव तुले मा घरी कोटी म्हणजे तू वय आहे महापौरी एवढी? वय म्हणजे कायची वय हा आणि पैसा होता एवढा तर तवा नव्हती वय मेलो का? हा मेलो ते मेलो का नाही तू काय कर तू मा दिमाग खराब तुले आण म्हणतो ना पैसे आण तू काही बी कर पैसे आण बाबाजी तुमचे ए होते ए चल हा सोड चल तिकडे दूर होय 10 फूट तुले दूर होय वाटतं ना तू आलतीस का पैसे नाही आले तू आलतीस का तू बाजूले चल 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 तिकडे दूर होय मला मारते
तू पोरगी होस म्हणून हा समजलं का नाही तर तू नाही देत पैसे पैसे इकडे ये इकडे ये चल इकडे वळ. 4 दिवस थांबा. सावकार साहेब फक्त 4 दिवस थांबा तुम्ही फक्त एवढा 4 दिवस बोललो मारलं समजलं का बरं आता मला खरं खरं सांग पैसे देशील का बा तू 4 दिवस टायमिंग सांग बिलकुल पाय हो हो 4 दिवसाबाद कसे करून देऊ ना समजलं लक्षात आलं का आता केव्हा 4 दिवसाबाद 4 दिवस हो, हो. 5 दिवस दिले तुले चल जा ठीक है 5व्या दिवशी नाही दिले उसको उठा के लेके जाऊंगा समझ ए चल दादागिरी नाही समजलं का 4 दिवस हा 4 आणि 5 महिन्याचा बाद. बे तू सांगू का आता बे 4 दिवस मागून 1 दिवस शिवायचा 5 दिवस 5व्या दिवशी पैसे दिले तर ठीक न त्या पोट्टी नाही उचलून नेलं समजलं का तू आहेस तर मी या ठीक आहे बे ठीक आहे का सायले तुझं बोलणं हा हो बाद आहे. हा ते कोण करू कॉमेडी हा मोठा करू का करू भगवंता अरे माझ्या सामान माझ्या पत्नीची आणि मुलीची इज्जत दुनियाभराची घेते माझ्या जीवनाला काय अर्थ नाही. मी आपलं जीवन ठेवू करू का माझ्या पत्नीची माझ्या मुलीची रक्षा करणं माझ्यानं होत नाही. या कर्जाच्या पायी सगळं डुबलं माझ्या मुलीला मारते पैसे नाही दिला तर मी तुझ्या पोरीला घेऊन जाईल म्हणते. काय म्हणाली होती मी ठीक आहे यायला झोपू दे मग मला काय करायचं ते करतो मी. मला एक सांगा बाबा जेव्हा तुम्हाला मी विचारले की पैसे कुठून आणले म्हणून तर तुम्ही माझ्याशी खोटे का बोलले आई अगं तू तरी माझ्याशी खरं बोलायची तुला होती काय सांगू माझे माव मला पैसे तुला द्यायला होते शिकवायचं होतं. आज माझ्या घरी येऊन तो माणूस माझ्या आई बाबावर हात उचलतो माझ्या जीवाला काय वाटत असेल परमेश्वरा अरे अरे हे दृश्य पाहायच्या ऐवजी मला तू लहानपणी असतानाच का साई शिर्डीच्या सत्ता आता धाव घे तू साई शिर्डीच्या सत्ता आता धाव घे वाहिले पुष्प तुझ्या कपाळावरी वाहिले पुष्प तुझ्या कपाळावरी माझ्या जीवनाला काय अर्थ साई शिर्डीच्या संताचा धाव घे साई शिर्डीच्या संताचा धाव घे वाहिले पुष्प तुझ्या कपाळावरी वाहिले पुष्प तुझ्या कपाळावरी मा रात्र झाली मा जेवण खाऊन करा आराम करा माझे मा उद्याची उद्या पाहू करा आराम. बाबा आज जे काही कृत्य झाले खरंच कोणावर तर नाही घेणार ना तुम्ही नाही अहो आज जरी असा दिवस आला तर उद्याचा दिवस असा येईल की तुम्ही त्याचे पूर्ण पैसे त्याच्या तोंडावर फेकून माराल खरंच ना बाबा असे करणार ना तुम्ही करीन बाई करीन ना तुझ्यासाठी करीन मा नक्कीच ना पैसे आणीन बाई मी कुठूनही पैसे आणीन चला माझ्या मुलीची पत्नीची रक्षा करू शकत नाही माल गेला माझ्यावाला अरे माझ्या डोळ्यासमोर माझ्या पत्नीला मारते माझ्या मुलीला म्हणते 5 दिवसात पैसे दिलाच नाही तुझ्या मुलीला घेऊन जाईन म्हणते मी का करू अरे माझ्या डोळ्यासमोर असं कृत्य घडते माझ्या जीवनाला काही तथ्य नाही चला शेतामध्ये जातो माझ्या मनाला वाटते ते करून घेतो आपल्या जीवनात जगण्यात काही अर्थ नाही चला शेतात जातो
अगं पण आपण 2 दिवस झाले आपण आपल्याच कामामध्ये आहोत बेटा. पण तुझे बाबा दिसत नाही. कुठे गेले तर माझा जीव खूप घाबरत आहे बेटा. तुझंच माझं पण होत आहे. खरंच बघ ना कुठेतरी. चाल तू बघ. तिकडे बघ, मी इकडे बघते. बाबा दिसते का? अगं कुठे गेले? विचार ना कुठेतरी. अगं ते शेरीच्या कोट्यात जाऊन पाय, दरवाजा बंद दिसत आहे. अगं शेरीच्या कोट्याचा दरवाजा बंद आहे. खोल खोल त्याला खोल. बाबा चला भाऊ, 8 दिवस झाले माझा मित्र महादेव जवळीक माझा मित्र. 8 दिवस झाले त्याच्यासोबत माझी भेट नाही, काही नाही, माहित नाही. नाही तर रोज पांठल्यावरती येऊन बसायचा, मला चाय पाजायचा किंवा माझ्याकडून सुपारी खायचा. भेट झाली नाही, मला बरं वाटत नाही. गेलं पाहिजे, गरीब जरी आहे पण मनाचा साफ, निष्ठावंत आहे, नीतिवान आहे. त्याच्या घराकडे गेलं पाहिजे. होऊ शकते प्रकृती तर बरी नसेल. अरे मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. ओ सावळा मुरारी माझा, सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा, सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. महादेवचं घर आलं. अरे रडण्यासारखा आवाज येते. काय झालं नेमकं? नाही, काही ना काही विपरीत परिणाम, काही ना काही यांच्या घरामध्ये काहीतरी घडलं. आवाज मारतो. महादेव म्हटलं माझ्या मित्रा 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 गा मित्रा. महादेव, ए बाबा महादेव. अरे रडण्याचा आवाज येते, बोलायला खाली नाही. मीच घरात आतमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. काय सांगू बाबा, सांगायला काहीच नाही आहे. हा मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज काढलं होतं. बरोबर आहे. पहिलीचे नाही का औषधी पाण्याचे 20,000 होते. बरोबर. आणि अजून 40,000 रुपये ते कास्तकाराला मागितले शाहूकाराला. आणि त्यांच्याच टेन्शन पाहिजे निजर खाऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली. अरे 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 परमेश्वरा, काय वेळ आणलास या कास्तकारावरती. एकीकडे महागाईला लुटलं, दुसरीकडे निसर्गानं लुटलं, तिसरीकडे सावकारानं लुटलं. आणि काय या कास्तकारावर वेळ आणली बाबा रे. अरे 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 मी काय म्हणतो, काय रडून आता काही मिळणार नाही. समजलं की नाही? झालं गेलं ते 9 साले पावलं. पण आता आम्हाला हिंमत ठेवायची आहे. इथून आम्हाला समोर कसं जगता येईल, कसं मुलीचं भविष्य उज्ज्वल करता येईल, ही विचारसरणी आम्हाला डोक्यात आणायची आहे. समजलं की नाही? मी सरपंच या नात्याने पोलीस स्टेशनला फोन करतो, केस चिरफाडसाठी पाठवतो कोहिला. पण हिंमत हारायची नाही. तो सुद्धा माझा जिवलग मित्र आहे. समजलं, एक पान वाटून खाऊन घेणारा. आणि म्हणून मी विचार केला, मागे मला एकदा मिळाला. म्हटलं हा नेहमी नेहमी नाराज अवस्थेमध्ये असते, याच्यावर कोणतंच टेन्शन आहे, परंतु सांगायला खाली नाही. आणि हे जर सांगितलं असतं मला तर हे वेळ आली नसती. पहा बांधवानो, अरे वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती. नाही का? कोण आहे रे आमच्या कास्तकाराचा वाली? एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करणारा हा माझा कास्तकार बाप. पण त्याच्या मालाला भाव नाही.
एकीकडे निसर्ग साथ देत नाही, मुलीचं लग्न जर करायचं पडलं तर त्याला सावकारून कर्ज काढून आणावं लागते, स्वतःच्या घर बांधू शकत नाही. आमचा कास्तकार बळी एखादी साबण कंपनीतून जेव्हा निघते तिच्यावर त्याची MRP असते, बरोबर आहे. आम्ही आता 10 वर्षापासून भाव पाहून राहिलो तांदळाचा. साबण खाऊन जगतील का जी लोक? जगतील का? नाही. साबण खाऊन जगतील का? शॅम्पू खाऊन जगतील? हा, कोणाकडे टायर ट्यूब कारखाने, अनेक कारखाने, ते टायर ट्यूब खाऊन जगतील का? त्याला अन्नच खाऊन जगावं लागेल. पण 10 वर्षापासून माझ्या कास्तकाराच्या तांदळाला भाव 3000 रुपये. 3000 रुपये कास्तकाराला भाव. आणि लहानशी साबण घ्यायला गेलो तर 25 न 50 रुपयाची एक साबण. अरे अरे, म्हणजे आमच्या कास्तकारापेक्षा, आमच्या अन्नापेक्षा साबण श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा टायर श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा सायकल श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा मोटरसायकल श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अरे वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती, कर्जा पायी बंधून आत्महत्या करती, कर्जा पायी बंधून आत्महत्या करती. वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती, वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती. शहाण्या लोकांना शब्दाचं भार असते आणि ती क्वालिटी महादेव मध्ये होती. आणि म्हणून कर्जा पायी बंधून आत्महत्या करती, कर्जा पायी बंधून आत्महत्या. मग काय केलं त्या महादेवनं? त्या निसर्गावरती भरोसा केला, मात्र काय नाही रे, राख रांगोळी झाली. आणि म्हणून पुढे काय शब्द म्हणतोय का? हा, निसर्गावरती केला भरोसा, निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. सावकाराची मोठी जबराई, पत्नी मुलाची इज्जत घेई. काय म्हणतो? यावर्षी अतिवृष्टी झाली, अति पाऊस पडला, सोयाबीनचं पीक नष्ट झालं. हो, काय करतील? कशाला देतील त्या? सावकाराचे पैसे, कृषीवाल्याचे पैसे. आणि म्हणून निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. पण सावकाराची मोठी जबराई, पत्नी मुलाची इज्जती घेई. आणि म्हणून त्या महादेवाला वाटलं मी जिवंत असताना अरे जगण्यापेक्षा मरण बरं ह्याची आरती. नाही का? अरे जगण्यापेक्षा मरण बरं ह्याची आरती. कर्जा पायी बंधून आत्महत्या कर, कर्जा पायी बंधून. याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला आणि याच ठिकाणी थांबतो. पैशाचं वाचन करतो.